महानगरपालिकेकडनं किंवा संबंधित खात्याकडनं या कॉन्ट्रॅक्टरनं घ्यायच्या आहेत. या परवानग्या न घेता कॉन्ट्रॅक्टरनं त्या ठिकाणी होल्डिंग लावलं. माझ्याकडे देखील सन्माननीय अमित साटम साहेबांनी सांगितलेल्या वस्तुस्थितीचा पुरावा आहे की 68 वेळा त्याला नोटीस काढली, तो कोर्टामध्ये गेला आणि कोर्टानं त्याला दंड केला. आता ह्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय गंमत अशी आहे की तो दंड आहे फक्त 1000 ते 5000 रुपये आणि त्याच्या दिवसाचं भाडं आहे 35 ते 40,000 रुपये. त्याच्यामुळे 1 ते 5000 रुपयाचा दंड भरायचा आणि होल्डिंग तिथंच ठेवायची, ही प्रवृत्ती या ठेकेदाराकडनं अनेक वेळा बघायला मिळालेली आहे. आणि म्हणून सन्माननीय सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की या संदर्भातली सविस्तर चौकशी केली जाईल. महसूल जर कॉन्ट्रॅक्टरनं त्या बुडवला असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि याची पूर्ण चौकशी करून या सगळ्या गोष्टी पूर्ण तपासून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची देखील कारवाई केली जाईल. FIR दाखल करण्याची अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी सांगितलेल्या सगळ्या माहितीशी आम्ही सहमत आहोत. सन्माननीय सदस्यांनी सांगितलेली कारवाई तात्काळ FIR ची देखील केली जाईल आणि याचं ऑडिट देखील पूर्ण महानगरपालिकेच्या संपूर्ण होल्डिंगचं 3 महिन्यामध्ये केलं जाईल आणि पुढच्या अधिवेशनामध्ये तो अहवाल सादर केला जाईल. योगेश सागरजी देतो. हे मी परत सांगतोय अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये मी मागील 15 वर्ष सांगतोय मुंबई शहरामध्ये BMC, MMRDA, BPT, SRA, एअरपोर्ट ऑथॉरिटी, MIDC, MSRDC अशा अध्यक्ष महोदय 7 एजन्सी काम करत आहेत प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून. हा परिस्थिती निर्माण होण्याचं कारण हाच आहे. अध्यक्ष महोदय, केवळ MSRDCने NOC दिली पाहिजे. MSRDC कशी परवानगी देणार त्याच्यावर? अध्यक्ष महोदय, MSRDC परवानगी देऊच कशी शकते? याच्याकडे अधिकार नाही आहे. त्यांनी NOC दिली पाहिजे की आमची जागा वापरतायत, त्याचा जो भाडा असेल तो MSRDCने घ्यायचा. परंतु अध्यक्ष महोदय सरसकट परमिशन दिली. अध्यक्ष महोदय, त्या न्यायालयात जर मी जज असेल तर बिलकुल चार्ज लावणार नाही. मी चार्ज लावणार BMC वरती आणि MSRDC वर. हे काय प्रकार चाललाय? 5000 रुपये चार्ज लावणार, 40,000 50,000 भाडं घेणार, ते सोडून द्या. याचा अधिकार आहे, त्याच्याशिवाय परवानगी कशी दिली? अध्यक्ष महोदय, एक MSRDCने जर परवानगी दिली असेल तर MSRDCच्या त्या अधिकाऱ्याविरुद्ध आपण चौकशी लावून त्यांनी कुठल्या अधिकारा क्षेत्रामध्ये परवानगी दिली, कुठल्या नियम आणि कायद्यानुसार, कुठल्या सर्क्युलरनुसार परवानगी दिली, हे माहिती घेऊन त्याच्या विरोधात आपण चौकशी करून या अधिवेशनाचा अंतिम दिवसाच्या अगोदरपर्यंत याचा अहवाल सभागृहासमोर ठेवणार का? MSRDCच्या अधिकाऱ्याविरुद्ध आपण तपास करणार का? चौकशी लावणार का? अध्यक्ष महोदय, MSRDCच्या अधिकाऱ्यांना याला परवानगी दिलेली नाही. MSRDCच्या अधिकाऱ्यांना MSRDCचं होल्डिंग असल्यामुळे त्याचं टेंडर काढलं. ते टेंडर काढल्यानंतर ज्या ठेकेदाराला ते टेंडर दिलं त्या ठेकेदाराला कंडिशन घातली की जरी तुला टेंडर मिळालेला असला तरी महानगरपालिकेची परवानगी आणि अन्य खात्यांची परवानगी घेऊनच त्या ठिकाणी होल्डिंग लावलं पाहिजे. त्या पद्धतीनं त्या ठेकेदारानं केलं नाही, म्हणून महानगरपालिकेनं 2024 पासून होल्डिंगला परवानगी देऊ नये असं तर असे अध्यक्ष महाराज हरकतावर उत्तर. अध्यक्ष महोदय सॉरी अध्यक्ष महोदय उत्तरावर एक मिनिट ऐका, ऐकून तर घ्या. त्यांचं उत्तर पूर्ण होण्यापूर्वीच तुमची हरकत येते का? पण पूर्ण करताना देतील ना उत्तर, ऐकून तर घ्या त्यांचं. टेंडर काढायचा अधिकार MSRDCच्या अधिकाऱ्याला कोणी दिला? कुठल्या नियमानुसार दिला? उत्तर घ्या. त्यामुळे अध्यक्ष महोदय ब्रीफिंग जे देतात ना अध्यक्ष महोदय चुकीचं आहे. MSRDCला ऍडव्हर्टाइजमेंट काढायचा कुठलाही अधिकार, कुठलाही कायदा सर्क्युलर प्रमाणे नाही आहे. म्हणून MSRDCच्या ज्या अधिकाऱ्यांनी हे टेंडर काढले त्याच्या विरोधात आपण चौकशी करणार का? आणि चौकशीचा अहवाल सभागृह आपला हा अधिवेशन संपण्याच्या अगोदर या सभागृहात ठेवणार का? अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेमध्ये 3 आकाराची होल्डिंग आहे. एक आयताकृती होल्डिंग आहे, एक चौरस होल्डिंग आहे आणि एक गोल होल्डिंग आहे. हे ब्रिजवरचं होल्डिंग आहे, जे आपण आयताकृती टोल नाक्याला लावतो ते होल्डिंग आहे. त्याच्यावर MSRDCचं ते होल्डिंग आहे.
त्याच्यामुळं होल्डिंग लावायची परवानगी त्यांनी दिली नाही. होल्डिंग लावायचं टेंडर त्यांनी काढलं, त्यांनी त्यांची जागा भाड्यावर त्यांनी थोडक्यात दिली. त्यांनी त्यांची जागा भाड्यावर दिली आणि तिथं लावायचं की नाही हे महानगरपालिकेनं ठरवावं, महानगरपालिकेची त्याची परवानगी घ्यावी आणि त्याच्यानंतर लावावं. असं असताना ठेकेदारानं ते लावलंय. म्हणूनच FIR दाखल करण्याची जी घोषणा केली आहे त्या कारणासाठीच केलेली आहे. थोडं मंत्री महोदयांना मला वाटतं सदस्य काय सांगतात लक्षात नाही आलं. ठीक आहे, त्यांची जागा आहे, त्यांना टेंडर काढायचा अधिकार आहे. मुळात 328 ची परवानगी घेतल्याशिवाय अशा पद्धतीचं बांधकाम होऊच शकत नाही, होर्डिंगचं इरेक्शन पण होऊ शकत नाही. आणि त्यामुळे MSRDC ची पण चूक आहे की 328 ची परवानगी म्हणतात ना टोल नाक्यावरचं होर्डिंग आहे ते. इरेक्शन तर होतच ना अध्यक्ष महोदय, इरेक्शन होतं ना त्याच्यावर, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं त्याच्यावर इरेक्शन होतं, त्याच्यावर बांधकाम होतं अध्यक्ष महोदय, त्याच्यानंतरच होर्डिंग लावू शकतं. माझ्या घरासमोर होर्डिंग आहे एका ब्रिजवर, मला माहिती आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्ष महोदय की या ठिकाणी, कारण हे सर्रास चाललंय, हा काही एका होर्डिंगचा विषय नाही, हे सर्रास चाललंय. वेगवेगळ्या अथॉरिटीजच्या जमिनीवर विदाऊट 328 ची परवानगी महानगरपालिकेची होर्डिंग्स उभ्या राहतात, होर्डिंग्स बरोबर उभ्या राहत नाहीत, त्याच्यावर कोणी कंट्रोल करत नाही, त्या पडतात, जीव जातात. हा प्रश्न फार गंभीर आहे अध्यक्ष महोदय. दुसरा मुद्दा अध्यक्ष महोदय, या ठिकाणी वारंवार सांगितलं जातंय की 68 वेळेला ऍक्शन घेतली. ऍक्च्युली वर्षातून 365 वेळेला ऍक्शन घेतली पाहिजे ही तरतूद आहे. 471 मध्ये पेनल्टी आहे MMC ऍक्टच्या आणि 472 मध्ये कंटिन्युअस पेनल्टी आहे, समरी पेनल्टी आहे. जर का एकदा पेनल्टी मारल्यानंतर जर का पुन्हा रिस्टोर झाला नाही तर दैनंदिन रोज पेनल्टी मारली पाहिजे. 68 नाही, वर्षातून 365 वेळेला अपेक्षित आहे. त्यामुळे 68 वेळेला घेतले हे काही फार मोठी गोष्ट नाही. दुसरी गोष्ट जी स्वतः मान्य मंत्री महोदयांनी सांगितलं की मुळात डेली पेनल्टी सुद्धा 1000 रुपये आहे. तो माणूस कमवतो 50,000 रुपये आणि पेनल्टी भरतो 1000 रुपये. त्यामुळे 472 MMC ऍक्टच्या अंतर्गत ही जी पेनल्टीची रक्कम आहे ती वाढवणार का, नंबर 1. नंबर 2, आपण इथे म्हणतोय त्याच्यावर 420 घ्या, ती तरतूद आहे की नाही माहिती नाही. कारण 328 प्रमाणे काम केलं नसेल तर त्याची शिक्षा आहे 5000 रुपये अंडर 471 आणि 1000 रुपये पर डे अंडर 472. याच्या पलीकडे शिक्षा देता येणार नाही. आणि त्यामुळे यात क्रिमिनल सुद्धा ऑफेन्स आपण MMC ऍक्टच्या अंतर्गत ऍड करणार का? अध्यक्ष महोदय, मगाशी मी स्पष्ट असं सांगितलं की हे टोल नाक्यावरचं होल्डिंग आहे. टोल नाका हा MSRDCने बांधलेला आहे. MSRDCनं 2005 पासून ते होल्डिंग लावलेलं आहे. 2024ला एक निर्णय झाला महानगरपालिकेमध्ये की कुठच्याही होल्डिंगला परवानगी देऊ नये. हा महानगरपालिकेने घेतलेला निर्णय आहे. मगाशी जे सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की या दंडामध्ये वाढ व्हायला पाहिजे का, तर नक्की ती वाढवायला पाहिजे. होल्डिंग पॉलिसी जी आता महानगरपालिका करणार आहे त्याच्यामध्ये हा अंतर्भाव नक्की केला जाईल की 1000 ते 5000 जो दंड लावायचा आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ केली जाईल. तो देखील एक महत्वाचा भाग आहे. परंतु हे जे होल्डिंग आहे हे MSRDCचं होल्डिंग आहे. 2005 पासून ते अस्तित्वात आहे आणि त्याचं करोनामुळे 2 वर्ष टेंडर होऊ शकलं नव्हतं. ते 2023ला झालं आणि 2023ला MSRDCनं टेंडर केल्यानंतर ते पैसे भरून घेतलेले आहेत. परंतु त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद आहे जरी आमचं होल्डिंग असलं MSRDCचं तरी देखील त्याच्यावर प्रेझेंट करताना किंवा डिस्प्ले करताना महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय करू नये तरी देखील होल्डिंग लावलं गेलं. म्हणून 68 वेळा त्यांच्यावर कारवाई झाली. परंतु या संदर्भातली सन्मान्य सदस्यांनी केलेली मागणी ही 100% पूर्ण केली जाईल. प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये दिलेली माहिती ही अपुरी व दिशाभूल करणारी आहे. वस्तुस्थितीला खरं तर विसंगत आहे. मंत्री महोदय, पुणे महापालिकेच्या पत विभागामार्फत करण्यात आलेल्या कामामध्ये 2024 व 2023-24 व 2024-25 या कामाचे डिफेक्ट लायबिलिटी याचा काळ किती वर्षाचा असतो आणि त्या ठिकाणी करण्यात आलेली कामाची एकूण किती कामाची तपासणी करण्यात आलेली आहे, हा माझा पहिला प्रश्न असेल. दुसरा प्रश्न असा आहे की पुणे महानगरपालिकेमधील जी कामं पत विभागाची करण्यात येत असतात ती इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड
EIL या मार्फत त्या ठिकाणी त्याचं चेकिंग होत जातं. 2 वर्षामध्ये वारजे माळवडी भागातील जी पथ विभागामधून जी कामं करण्यात आलेली आहे अशा सर्व कामाचं चेकिंग करण्यात आलेलं आहे का? जर तसं कामाचं चेकिंग करण्यात आलं असेल तर त्या ठिकाणी त्याचा अभिप्राय त्याचं प्रमाणपत्र घेण्यात आलेले आहे का? आणि तिसरा प्रश्न, या ठिकाणी मागील 2 वर्षात वारजे माळवडी भागात पथ विभागाने केलेल्या सर्व कामाचे मोजमाप पुस्तक शासनाच्या मान्यताप्राप्त त्रियस्थ संस्थेमार्फत खरं तर त्याची तपासणी करण्याचे आदेश आपण देणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे त्याच पद्धतीनं मेसर्स EIL कंपनी मार्फत मला असं वाटतं की थर्ड पार्टी ऑडिट हे केलं जातं आणि 2 याच्यामधले भाग आहेत. एक काम जे होतं ते 8,30,00,000 होतं, त्यातली 4 कामं ही पूर्ण झालेली आहेत, 3 कामं ही प्रगतीपथावर आहेत आणि दुसरं जे पॅकेज आहे ते 24-25 आहे, ते देखील 3,70,00,000 आहे आणि त्याच्यातली कामं जी आहेत त्या काही कामांना कार्यारंभ आदेश दिलेला आहे आणि काही कामं ही निवेदितच्या स्तरावर आहेत. जी मागणी सन्मान्य सदस्यांनी केलेली आहे की थर्ड पार्टी ऑडिट झालं पाहिजे, ते ऑलरेडी थर्ड पार्टी ऑडिट आपण करतो आणि थर्ड पार्टी ऑडिट झाल्याशिवाय बिलच अदा करत नाही. त्याच्यामुळे थर्ड पार्टी ऑडिट झालेलं नाही किंवा त्याची नेमणूक झालेली नाही हे काही खरं नाही. थर्ड पार्टी ऑडिट नंतरच आपण बिल अदा करत असतो. बोला. अध्यक्ष महोदय